अजित पवारांना पिंपरी चिंचवडतर्फे गुरुवारी श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा आयोजित करण्यात आली होती। या सभेत भाजप आमदार महेश लांडगेंनी अजित पवार यांच्या प्रतिमेसमोर हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली। तर दादा मला माफ करा असंही लांडगे म्हणालेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार विरुद्ध महेश लांडगे असं युद्ध पाहायला मिळालं होतं। लांडगेंनी अजित पवारांवर केलेली टीका आणि एकेरी उल्लेख त्यांच्या जिव्हारी लागला होता। हा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जडांत करण्याने आलेला आहे। मी उपस्थित सगळ्यांच्या वतीनं, माझ्या स्वतःच्या लांडगे परिवाराच्या वतीनं, पिंपरी चिंचवड शहराच्या सर्व नागरिकांच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि दादा मला माफ करा। पुढे वळूयात। पिंपरी चिंचवडमधील शोकसभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भावनांचा बांध फुटलाय। यावेळी भर सभेतून राष्ट्रवादीच्या नेत्या सीमा सावळे यांनी भाजप आमदार महेश लांडगेंना खडे बोल सुनावलेत। सत्ता आणायची नशा चढली की माणसं वेगळ्या वाटेनं जातात, तसंच तुम्हीही केलं असं म्हणत टीका केली आणि ती टीका आम्हाला रुचणारी नाही असं वक्तव्य सीमा सावळेंनी केले। ज्यावेळेस तुमचे शब्द घरंगळत होते, दुःख होत होतं दादा, अजित दादांना तुम्ही अशा भाषेत नाही बोलायला पाहिजे होतं म्हणून वाईट वाटत होतं। पण एकदा माणसाला सत्ता आणायची नशा चढली की माणसं थोडीशी वेगळ्या वाटेने जातात। तुम्हीही गेलात। सत्ता कुणापासून कोणाच्यासाठी आणायची होती मला माहीत नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना सगळे राज्यात एकत्रच आहेत। त्यामुळे एकत्रित असताना सुद्धा अशा प्रकारचं एखाद्याला आपल्या घरात येण्यापासून रोखण्याची जी काही भाषा होती ती थोडीशी मला रुचलेली नाही। फक्त एकच सांगेल, पराभव झाला म्हणून कुठलेही दुःख नाही आहे। लढले, खूप ताकदीने लढले, अजितदादाच्या ताकदीने लढले। त्यांनी सांगितलं वाघीण मागं राहिली, बरोबरीत नेणार। माझा भाऊ गेलाय, माझा बाप गेलाय, हिम्मत देऊन गेलाय। हिम्मत माझी कोणी चोरू शकत नाही, हिमतीने लढणार आहे। इथून पुढे एक ताकदवर विरोधी पक्ष कसा असतो ते मी तुम्हाला दाखवून देणार आहे। या शहराला मला दाखवायचं आहे, दबणार नाही मी कुठल्याही दबावाने। आणि अजित दादा, तुम्ही जे बोलला होतात, तुम्ही जे सांगितलं होतं की मला पिंपरी चिंचवडला परत यायचं आहे, मला माझ्या घरात परत यायचं आहे, मला माझ्या शहरात परत यायचं आहे, या शहराला मी घडवलेलं आहे, इथून येण्यापासून हे रोखणारे कोण होत आहेत? अजित दादा, तुमच्यासाठी